जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. तर आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि शेतकरी म्हणत आहे की तूर काढणी चालू आहे आणि ढगाळ वातावरण खूपच होत आहे. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की सर ढगाळ वातावरण खूप होत आहे, तर सरांपासून रेकॉर्डिंग घ्या. तर काय राहणार सर आता पुढील अपडेट? काही मोठा धाक नाहीये. स्थानिक लेव्हलला बारीक-सारीक गोष्टी आहेत, पण त्याने हो, नुकसान होईल असं काही नाही. आज पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यांना जवळपास ढगाळलेली परिस्थिती आहे. हो. आणि हे पहा, आजची तारीख, उद्याची तारीख ही ढगाळलेली आहेत. हं. थोडं जळगाव, धुळे, नंदुरबार शहराला स्थानिक वातावरणाचा धोका तर तो पण टळलेला आहे. हो, आता नो टेन्शनचं काम म्हणावं लागेल. हो. बरोबर आणि सर. एकंदरीत ही जी काही परिस्थिती आहेत वातावरणाच्या, हो. आता पाहिजे तशा प्रमाणामध्ये नाहीत हां. महाराष्ट्रामध्ये. मोठे धोके नाहीत, मोठे अडचणी देखील नाहीयेत. हां, हां. हां, सतर्क राहण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता कमी झालेल्या आहेत आणि हो. विशेषतः फक्त आजच्या दिवसच खान्देशसारख्या ठिकाणी ढगांचा सकाळच्या पारी किंवा अशा गोष्टी होत राहतीलच. बरोबर सर. आणि एखादा बाय चान्स अपवाद झाला स्थानिक वातावरणाचा, कारण की आता टेम्परेचर सुद्धा खूप वाढणार आहे. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आणि आज सुद्धा थोडं तपशील सांगतोय, हो. की महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या दरम्यान काही अवकाळी अपवाद आहेत. अवकाळीची तीव्रता भले मोठी असली तरी बी आपण असं एक गोष्ट काही महत्त्वाच्या करणार आहोत, की जेणेकरून काही शेतकऱ्यांना हळदी उत्पादक शेतकऱ्यांना समजा 8-10 दिवसाचा टाईम वाळवण्यासाठी किंवा उकडून कधी घ्यायचं आहे, यासाठी सगळं नियोजन तुमच्या चॅनलवरती करणार आहोतच. बरोबर सर. त्यामुळे जे कोणी तुमच्या परिचयाचे असतील पाहुणे, इथले मित्र वगैरे, हो. त्यांना फक्त चॅनलशी जोडले जा. कारण की माझा लाईव्ह तर आता Facebook वगैरे कमी झालेला आहे. पण चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जसं या भागातल्या शेतकऱ्यांच्या कमेंट वगैरे विचाराल, तर त्यामध्ये ती माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. बरोबर सर. हं. आणि आणि सर हो. हां, बोला ना. आणि बोला, सर बोला. आता शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न विचारण्यात येत आहे, की सर थंडी कशी राहणार आता? कारण की आपण बघत आहोत, की थंडी कमी होत आहे. तर थंडी कशी राहणार सर? वातावरणाचे 2 प्रकार पाहायला मिळतात. एक तर म्हणजे सकाळच्या पारी, संध्याकाळच्या वेळेला थंडी आहे. थंडी गेलेली नाही आणि थंडी लवकर जाणारही नाहीये. हो, हो. पण दुपारच्या उष्णतेमध्ये 9-10 तारखेपासून वाढ मात्र खूप होते आहे. विशेष करून खानदेश, विदर्भामध्ये पाणी टंचाई जी काही आपण म्हणतोय, बरोबर. 1-2 आठवड्यात विहिरी तळाला लागणं अशा गोष्टी ज्या आहेत, त्या आता इथून पुढे जवळपास येणाऱ्या 10-12 तारखेपासून ह्या गोष्टी पाहायला मिळतील आणि शेवटच्या आठवड्यामध्ये पाणी अनेक ठिकाणचं कमी होणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या अतिउष्णतेमुळे देखील होणार आहे. हो. आणि ही उष्णता वाढतेच राहणार आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मोसमी वारे वाहत नाही म्हणजे एक्झॅक्टली डायरेक्ट जूनपर्यंत हे बरोबर. उष्णतेचं प्रमाण हे वाढत जाणार आहे. ही उष्णता परत नंतर मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये अशाच प्रकारचं अवकाळी वातावरण देखील करणार आहे. हो. सध्या तरी फेब्रुवारीमध्ये आता ह्या आठवड्यामध्ये मोठं संकट नाही. हं. आणि असे काही खालून ठिकाणचे अपवाद असतील तर ते तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ते आपण व्यक्त करूच. पण बरोबर सर. सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा आहे. अनेक ठिकाणी मी आता 2 दिवसापूर्वी चिखलीसारख्या ठिकाणी, बुलढाण्यासारख्या ठिकाणी गेलो होतो. हो. तिथे अनेक शेतकऱ्यांच्या हळदी आहेत किंवा कांदा आहे, उन्हाळी पिकांचा जर काही लागवडी त्यांनी केलेल्या आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला टेम्परेचर परेशान करणार आहे. पावसाचा जर संबंध फारसा दिसत नाही या महिन्यामध्ये. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा आहे, की थंडीच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या सुद्धा पोषक राहतील सकाळच्या वेळेला 4-4, 5-5 घंट्याच्या थंडीचे प्रमाण पाहायला मिळेल. पण दुपारची उष्णता ज्या आहेत, त्या वाढणार आहेत आणि त्या खूप तीव्र देखील होण्याचा अंदाज आहे. बरोबर सर. हं. आणि सर आता समजा जे ढगाळ वातावरण होत आहे, तर हे असं ढगाळ वातावरण आहे, तर मग नंतर अजून परत होणार का समजा काही दिवसाच्या नंतर? हो, ह्या ज्या गोष्टी आहेत ढगाळ वातावरणाच्या, ह्या निरंतर राहणार आहेत. आणि हे ढगाळलेलं जे काही वातावरण आहे, ह्या संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं ना, हं. तर दोन्ही साईडने एक समुद्र म्हणलं तरी हरकत नाही आणि भारताला तिन्ही साईडने म्हणलं तरी हरकत नाही आणि आहे सुद्धा. पण बरोबर. याच्यामुळे वारे, डब्ल्यूचे वारे आणि त्या डब्ल्यूच्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात होणारा कमी दाबामुळे होणारं ढगाळलेली परिस्थिती, हे वारंवार चालतंय. हो. आता गहू उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाचा अंदाज आहे. वारे आजही आहेत. आणि उद्या तर आणखीन जोराने वाहणार आहेत. मग तो विदर्भ असू द्या, खानदेश असू द्या, मराठवाडा असू द्या आणि विशेषतः जो काही दक्षिण महाराष्ट्र असू द्या. हं. या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण, स्थानिक वातावरणाचं वातावरण हे निरंतर होत राहणार आहे. हो. धुळी-धुके, कोरडी धुळी, ओली धुळी ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे सारखं वातावरण तुम्ही पाहाल तर 2 दिवसाला, 3 दिवसाला अजून ॲक्टिव्ह होत जाईल. हो. हं. मात्र सर मग याच्यामध्ये आता पुढे पावसाची शक्यता राहणार का समजा फेब्रुवारीमध्ये?
पाऊस म्हणता येणार नाही. तसे अपवाद दिसतात मॉडेलनुसार 11-12 तारखेला एकदा, 19-22 तारखेनंतर सुद्धा. हो. तर आता दुसरं ढगाळलेलं जास्त प्रमाणाचं वातावरण जे आहे, आता 5 तारखेला वारे जोराने सुटतात. त्याचा अर्थ 8-9 तारखेला आभाळ काढलेच. पण 11 तारखेला वातावरण पुन्हा ढगाळलेलं होणार आहे. हो. या दरम्यान बंगालच्या उपसागरातल्या श्रीलंकेजवळ असलेल्या कमी दाबाचं क्षेत्र देखील निर्माण होतंय. वाऱ्यामुळे ते तिथेच जिरून जाईल, अशा गोष्टी आहेत. बरोबर सर. आणि सर यापूर्वी आपण बघितलं होतं की WD सक्रिय झाला होता, तर त्याची अपडेट काय राहणार सर? सध्या डब्ल्यूडीची अपडेट आहे. डब्ल्यूडी ऍक्टिव्ह पुन्हा होणार आहे येणाऱ्या 8 तारखेला. हो. पण पाकिस्तान, लाहोर, इकडे राजस्थान या भागापर्यंत मजल तशी दिसते मॉडेलनुसार. हं. दिल्लीला, काश्मीरला पुन्हा एकदा बर्फवृष्टीचे प्रमाण पाहायला मिळतात 9 आणि 10 तारखेला. हो. महाराष्ट्रावरती याचा गंभीर परिणाम नाहीये. हां, हां. तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.